साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फेस्टिवल उत्साहात साजरा. रसिकांनी घेतला फेस्टिवलचा आनंद. जालन्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रसिकांनी चांगलाच आनंद घेतलाय. पाहुणा जेवलात का फेम राधा खुडे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, उद्योजक घनश्याम गोयल, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाला परदेशी, शिवसेनेचे दीपक रणनवरे, ॲडव्होकेट लक्ष्मण उडान, मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक पडूळ, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष विनीत सहाणे यांची प्रमुख उपस्थिती. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फेस्टिवलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. उद्योजक घनश्याम शेठ गोयल, मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक कडूळ, दिनेश मंत्री सावरकर भवनासाठी स्वतःचं घर दान दिलं. SN कुलकर्णी यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. हा पुरस्कार माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. यामध्ये रसिकांनी याचा आनंद घेत उत्साहात संपन्न झालाय. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फेस्टिवलचे धनसिंग सूर्यवंशी, अमित कुलकर्णी, अरविंद देशमुख, अशोक पडूळ, ॲडव्होकेट कल्पना त्रिभुवन, अंकुश राजगुरे, राजेश भालेराव, सचिन क्षीरसागर, शिवसेनेचे ॲडव्होकेट अशफाक वकील, सामाजिक कार्यकर्ते सगीर बा आदींची उपस्थिती होती. साहित्यरत्न फेस्टिवल या फेस्टिवलची सुरुवात राधा ही बावली राधा खुडे हिच्या मधुर गायनातून या ठिकाणी होणार आहे. या निमित्ताने मंचावर उपस्थित माननीय भास्कररावजी आंबेकर, माननीय सुदामरावजी सदाशिव साहेब, सन्माननीय सदाशिव साहेब, माननीय घनश्याम शेठ अग्रवाल, माननीय बुद्धिकर दादा बा, या फेस्टिवलचे संयोजक माननीय आमचे सहकारी दादा भावी बनू का सुनील बापू, दादा तिकडे नाराज होते ना माझ्यावर. सुनील बापू जालन्यातून चालू आहे, जालन्यातून तयार विनीतजी सहानी, साहित्य फेस्टिवलसाठी चालू आहे. ज्यांचा सत्कार झाला ते सर्व सन्मानाने सत्कारमूर्ती. या फेस्टिवलचे आयोजक अंकुश राजगिरे, माझी भगिनी कल्पना त्रिभुवन, धनसिंग, अरविंद देशमुख, सचिन क्षीरसागर, सुनील दत्तपारखे, अमित कुलकर्णी, राजेश भालेराव, मनीष तवरावाला आणि जमलेले सर्व अण्णाभाऊ साठेवरती प्रेम करणारे मान्यवर बंदी भगिनी. खरं तर पहिल्यांदाच एवढ्या धूमधडाक्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती संपूर्ण राज्यभर या ठिकाणी साजरी झाली. कुठंच कसर या जयंतीमध्ये आपल्याला दिसली नाही. आणि आज जयंतीचा दुसरा दिवस राधा खुडेंच्या मधुर गायनाने या ठिकाणी संपन्न होणार. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की बसराव, कालच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. SC STच्या आरक्षणामध्ये जे वंचित आहेत त्या वंचित घटकाला सुद्धा न्याय दिला पाहिजे या उद्देशाने सुप्रीम कोर्टाने हा न्याय दिला. आणि निश्चितपणे मला खात्री आता जो कोणी वंचित वर्ग या ठिकाणी राहिला त्या वंचित वर्गाला माननीय सुप्रीम कोर्टाच्या या निकालाने निश्चितपणे एक वेगळी दिशा मिळेल. काल निर्णय झाल्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आणि या वंचित घटकाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका वठवायला सुरुवात केली. तुम्हाला आठवत असेल की बाबासाहेब गोखलेचा संघर्ष
तुम्हाला आठवत असेल की आपले स्थानिक संजय इंचेचा संघर्ष यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बार्टीच्या धर्तीवरती आरटीची मागणी केली आणि भास्करराव मला सांगताना आनंद होतो की कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना केली आणि या वंचित वर्गाला निश्चितपणे यातून न्याय मिळणार. काल राज्याचे मुख्यमंत्री यांनी पुण्यामध्ये पाच कोटी रुपयांचं अण्णाभाऊ साठेंचं एक स्मारक उभारावं या संदर्भामध्ये घोषणा केली आणि 5 कोटी रुपये अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी वर्गसुद्धा केले. अत्यंत भव्य दिव्य स्मारक पहिले 5 कोटी या ठिकाणी दिले आणि नंतर जेवढा निधी लागेल तेवढा निधी माननीय मुख्यमंत्री अण्णाभाऊ साठेंच्या या स्मारकासाठी या ठिकाणी देणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीनं आम्ही काल भास्करराव आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना पांडव इथं आहे का? कृष्ण पांडव आहे ना. काल आम्ही जवळपास 3 अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यांचं अनावर या शहरामध्ये केलं आणि अत्यंत चांगली बाब की अण्णाभाऊ साठेंचे पुतळे अत्यंत चांगल्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बसवले. माझी विनंती की ते पावित्र्य जपण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा. खरं तर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी शोषितांचं वंचितांचं या सर्वांचं दुःख मांडणारी यांच्या वेदना मांडणाऱ्या ही अण्णाभाऊ साठेंची लिखाण या ठिकाणी आहे. त्यांना साहित्य रत्न का म्हणतात किंवा पवाडे असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे 35 कादंबऱ्या असतील किंवा कथा असतील 1.5 दिवसाची शाळा शिकणारा माणूस निश्चितपणे या ठिकाणी एवढं मोठं काम करू शकतो. खरं तर दलित साहित्यांचा हा पाया अण्णाभाऊ साठेने या ठिकाणी रोवला आणि निश्चितपणे एक वेगळं काम या ठिकाणी अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे. आज या ठिकाणी सुनील बापू आणि आमचा अंकुश आणि कल्पना आणि सर्व मंडळी अत्यंत चांगलं काम करून या ठिकाणी हा फेस्टिवल पुढं वर्षानुवर्ष टिकेल अशा पद्धतीची कल्पना त्यांनी या ठिकाणी मांडली आणि हा हॉल त्या ठिकाणी कायमस्वरूपी अण्णाभाऊ साठेंच्या या फेस्टिवलला मोफत देण्याची घोषणा त्यांनी केली. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं बापूंचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्यासमोर संत तुकाराम आहेत, आपल्यासमोर कबीर आहे, आपल्यासमोर अनेक संत आहेत. जेव्हापर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि तारे राहतील तेव्हापर्यंत अण्णाभाऊ साठेंचं नाव हे अजरामार या ठिकाणी या भूमीवरती राहील असं काम या माणसाने केलं. त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या आदर्श मानून निश्चितपणे काम करावं ही विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि भास्करराव म्हणल्याप्रमाणे राधाला जास्तीत जास्त वेळ आपल्याकडून या ठिकाणी मिळावा अशा प्रकारची मीही सूचना करतो आणि मंचावरच्या सर्व मान्यवरच्या वतीनं राधाच्या या गायिकेला आम्ही निश्चितपणे प्रणाम करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता व्यासपीठ रिकामं करतो आम्ही सर्व. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी साहित्यरत्न फेस्टिवल जो ठेवला आहे या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, आदरणीय दादा, आदरणीय घनश्याम शेठ बा, आमचे पंडित दादा, विनिशिर साहनी, अशोकराव पडोळ, कुलकर्णी काका आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजक माझे मित्र नगर परिषदेचे आमचे मी अध्यक्ष असतानाचे उपाध्यक्ष सुनील बापू अर्दळ, आमच्या त्रिभुवनताई, अंकुश आणि ज्यांचं आकर्षण या ठिकाणी प्रमुख आहे आज अशा आमच्या ताई ग्रामीण भागातून आल्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आपण. वालचंद नगरमधून आल्या, दुरून आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं आज नाव आहे अशा आमच्या खुडेताई, उपस्थित सर्व मंचाकावरील मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बांधव बहिणी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो, खरं तर अत्यंत सुंदर आणि देखण्या वातावरणामध्ये या फेस्टिवलला सुरुवात झाली. या फेस्टिवलमधले काही वैशिष्ट्य साहेब माझ्या इथं लक्षात आले की आज समाजामध्ये अत्यंत गढूळपणा आलाय, पण या गढूळ आणि दूषित वातावरणामध्ये अण्णाभाऊंच्या फेस्टिवलचं आयोजन सुनील बापू अर्दळ करतायत. हाच अण्णाभाऊंचा विचार आहे आणि म्हणून या फेस्टिवलचं वेगळं असं महत्त्व आहे. हे मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. या सर्व महामानवांनी मानवतेसाठी काम केलं, उपेक्षितांसाठी काम केलं आणि मला असं वाटतं की आज या ठिकाणी ताई अण्णाभाऊंच्या एकूण कर्तृत्वाचा या ठिकाणी गौरव करणारच आहेत. पण ताईचं गाणं आहे की कचकच कांदा सुरीनं कापताना बोट मी वाचवली आणि म्हणून मी ताईंचा
हा वेळ वाचून मी ताईला देतो आणि या आयोजकाचे, आज या फेस्टिवलचे आयोजक ते सर्व मान्यवर, मी यांना खूप खूप धन्यवाद देतो की सर्व फेस्टिवल होत असताना अण्णाभाऊंचा होत नव्हता. बापू तुमचं विशेष अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.